बेकायदेशीर वाळू वाहतुकीची तहसीलदारकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून सांगोला तालुक्यातील वाटंबरे गावात एका ग्रामस्थावर तलवार आणि दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी ते अद्यापही मोकाट असल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी दादासौ जालिंदर पवार यांच्या हॉटेलजवळून जाणाऱ्या मान नदी परिसरातून आरोपी दत्तात्रय पवार हे कथितरित्या बेकायदेशीर वाळू वाहतूक करत होते। यावेळी वाहतुकीदरम्यान ट्रकचे चाक म्हशीच्या शेपटावर गेल्याने पशु जखमी झाला। याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या फिर्यादीला आरोपींकडून धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे। यानंतर भीतीपोटी फिर्यादीने तहसीलदारांकडे तक्रार केली। तक्रारीनंतर महसूल विभागाच्या पथकाने सापळा रचून वाळू भरताना वाहने पकडल्याचे सांगितले जात आहे। याच कारणावरून संतप्त झालेल्या आरोपींनी स्विफ्ट डिझायर आणि स्कूटीवर येत फिर्यादी आणि त्याच्या कुटुंबियांवर तलवार आणि दगडाने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी दत्तात्रय पवार, दीपक पवार आणि अक्षय पवार यांच्या विरोधात सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पीडित दादासौ पवार यांनी संबंधित आरोपीवर यापूर्वीही 15 ते 20 गुन्हे दाखल असल्याचा दावा करत आरोपीपासून जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे। तसेच आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास पुढील घडणाऱ्या घटनेसाठी पोलीस प्रशासन जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी दिला आहे। विषय असा झालाय की आमच्या गावात 2 नंबरनं वाळू वडणारा दत्तात्रय भगवान पवार व त्याची 2 मुलं दीपक व अक्षय ही वाळू वडत असताना साहेबांची गाडी मागे लागली असताना आमच्या म्हशीच्या अंगावरनं शेपटावरनं गाडी गेली। मग गेल्यावर मी त्याला अशी गाडी इथनं आणू नको म्हटल्यावर मला अरेरावीची भाषा केल्यावर मी महसूल अधिकाऱ्याकडे त्यांची तक्रार दिली आणि त्यांनी चौकशी करून त्याला दंड केला। मग ती दंड का तुझ्या तक्रार केल्यामुळे आमच्यावर दंड झाला ह्या रागाच्या भरात त्याने एक दिवशी आम्हाला गावात तलवारीनं मारहाण केली आहे। तलवारीनं मारहाण केली आहे। आमच्या घरची सोडवा आल्यावर माझा पुतण्या, मुलगा, भाव, माझा भाऊ बी अजून दवाखान्यात आहे, त्याच्या पण डोक्यात तलवारीनं वार आहेत, माझ्या डोक्यात 7-8 टाका आहेत। तुमच्या सोलापूर हॉस्पिटलला आम्ही ऍडमिट होऊन गेलोय। आमची परिस्थिती नसल्यामुळे ती आम्ही सगळं सरकारीमध्ये घेतलेलं आहे। मग आता झालंय असं सांगोला पोलीस स्टेशनला त्याने आमची सगळी तक्रार घेतली आहे आणि तिथं परिस्थिती अशी झाली की एक शिफ्ट गाडी आणि कुटी गाडीतनं हत्यारे घेऊन आलेली होती। ती आम्हाला मारल्यानंतर माझं रक्तप्रवाह लय गेलेलं, त्यांना वाटलं मी मरलो जाता म्हणून ती भिवून ती गाडी आणि ती सोडून सगळी पळून गेली। तिथनं पळून गेल्यानंतर परत पोलीस स्टेशनचं डिपार्टमेंटची माणसं आली आणि ती शिफ्ट आणि ती कुटी गाडी हत्यारासह त्यांची गाडी पोलीस स्टेशनला जप्त केली आहे। ते सगळा गुन्हा नोंद केलाय, त्यांचं काय नाही, त्यांनी नियमाप्रमाणे सगळं जप्त केलंय, गुन्हा नोंद केलाय। फक्त अडचण आमची अशी आहे आता साहेब, त्याच्यावर पहिलं पण लय गुन्हा आहेत, चोरीचं, खंडणीचं, 2 दारूची दुकान आहे ती त्याची वाळू वडाय। आणि आता आम्हाला भ्या असा आहे की साहेब म्हणते तर त्याला आम्ही तडीपार करतो, पण आम्हाला भ्या असा आहे की आमच्या तालुक्यात तडीपार केलेली माणसं आम्ही बघतोय संध्याकाळी रातचं घरी येते ती आणि जाते ती। मग त्याच्याकडे आहे पिस्तूल, त्याचं गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे। आम्हाला त्याच्यापासून भ्या आहे, आमच्या जीवाला धोका आहे, आमच्या कुटुंबाला धोका आहे, मला धोका आहे। रातचं येऊन ती काय बी करू शकतो। म्हणून आम्हाला पोलीस प्रशासनाला आमची एक विनंती आहे तुमच्या माध्यमातून की बाबांनो, ह्या माणसाला तडीपार करण्यापेक्षा ह्या माणसाला आतमध्ये टाका, म्हणजे आम्हाला धोका होणार नाही। अशी एवढी आमची तुमच्या मीडिया मार्फत तेवढं आम्हाला सहकार्य होईल म्हणून आम्ही तुमच्या पतोर आलोय, असं त्याचा आहे।